काही दिवस असे असतात जे संपतात पण त्याची आठवण कधीच संपत नाही. हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आपल्या महाबळेश्वर ट्रिपचा चौथा आणि शेवटचा ब्लॉग आहे. आधीचे 3 ब्लॉग तुम्ही खूप प्रेमाने पाहिले, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि आजच्या या ब्लॉगमध्ये आपण जाणार आहोत महाबळेश्वरमधल्या खूप फेमस अशा मॅप्रो गार्डनमध्ये. हा ब्लॉग माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण यामध्ये आहे फॅमिली टाईम, मुलाची मज्जा, थोडंसं शॉपिंग, खूप सारं यम्मी फूड आणि शेवटी थोडासा इमोशनल रिटर्न मुमेंट्स. तर चला सुरू करूया आजचा ब्लॉग. हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आपल्या महाबळेश्वर ट्रिपचा चौथा आणि शेवटचा ब्लॉग आहे. आधीचे 3 ब्लॉग तुम्ही पाहिलेच असतील आणि आजचा हा ब्लॉग माझ्यासाठी खूप खास आहे, कारण आजच्या ब्लॉगमध्ये आहे मॅप्रो गार्डनची मज्जा, फॅमिली मुमेंट्स, बाबा लेकाचे सुंदर बॉन्डिंग, शॉपिंग, फूड आणि शेवटी एक इमोशनल गुड बाय. तर चला सुरू करूया आजचा शेवटचा पण खूप स्पेशल ब्लॉग. तर मित्रांनो, आज आम्ही महाबळेश्वरमधून परत निघण्याआधी एक खास स्टॉप घेतला आणि तो म्हणजे मॅप्रो गार्डन. महाबळेश्वरला आलं की इथे यायलाच हवं असं खरंच वाटतं. छान वातावरण, फ्रेश हवा, सगळीकडे स्ट्रॉबेरीचा फील आणि फॅमिलीसोबत एन्जॉय करण्यासाठी एकदम परफेक्ट जागा. मॅप्रो गार्डनमध्ये गेल्यावर सगळ्यात सुंदर वाटलेला एक मुमेंट म्हणजे आमच्या मुलासाठी तिथे असलेले गेम्स. पण इथे फक्त मुलानेच गेम खेळले असं नाही, तर त्याच्या बाबांनी सुद्धा त्याच्यासाठी गेम खेळले. आणि खरंच सांगते, तो मुमेंट बघताना माझं मन भरून आलं, कारण बापाचं प्रेम हे नेहमी मोठ्या शब्दात दिसत नाही, ते अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये दिसतं. मुलांच्या चेहऱ्यावर हसू यावं म्हणून स्वतःच्या मुलांसारखं होऊन त्याच्यासोबत ही गोष्ट खरंच खूप सुंदर असते. त्यावेळी मला एक गोष्ट खूप जाणवली. बाबा कधी स्वतःसाठी खेळत नाही, तर ते नेहमी मुलाच्या आनंदासाठी खेळतात. मुलगा एन्जॉय करत होता, पण त्याहून जास्त त्याचे बाबा त्याच्या आनंदात आनंद शोधत होते. आणि हॉनेस्टली आई म्हणून तो मुमेंट्स बघताना मन अगदी कसं भरून आलं होतं. एक गेम झाला, मग दुसरा, आणि दोघेही इतके छान एन्जॉय करत होते की आम्ही फक्त त्यांना बघत राहिलो. काही मुमेंट्स कॅमेऱ्यात कॅप्चर होतात, पण काही मुमेंट थेट मनात साठून राहतात. आणि हा तसाच एक मुमेंट होता. खरंच मुलाचं बालपण सुंदर बनवण्यात आई जितकी महत्त्वाची असते, तितकाच बापाचा सहवास पण खूप स्पेशल असतो. आणि आज मॅप्रो गार्डनमध्ये माझ्या मुलासाठी त्याच्या बाबांनी जे मुमेंट्स क्रिएट केले ते आमच्यासाठी खूप मौल्यवान आहेत. गेम्स नंतर अर्थात आम्हाला भूक लागली होती, मग आम्ही तिथले फूड एन्जॉय केले. आणि खरंच सांगते मित्रांनो, मॅप्रो गार्डनमधलं फास्ट फूड खूप टेस्टी होतं. छान वातावरणात फॅमिलीसोबत बसून खाण्याची मज्जाच वेगळी असते. त्या सगळ्या गडबडीत, हसण्यात आणि गप्पांमध्ये हा दिवस अजून स्पेशल होत गेला. आणि मग आली माझी फेवरेट गोष्ट, शॉपिंग. मॅप्रोमध्ये शॉपिंग केल्याशिवाय बाहेर पडणं म्हणजे इम्पॉसिबल. मग आम्ही तिथे गेम्स, क्रश, चॉकलेट आणि अजून खूप साऱ्या गोष्टी बघितल्या. काय घ्यावं आणि काय सोडावं अशी सिच्युएशन झाली होती. तिथे आहे ना, हर एक प्रकारचे खाकरे वगैरे सगळं मिळतात आणि ते अनुजला खूप आवडतात तिथले खाकरे. त्याच्यासाठी खाकरे घेतले, चॉकलेट, क्रश वगैरे सगळंच घेतलं. इथं चॉकलेट्स घेतले. काय काय बघायचं चालूच होतं, का तर हर एक प्रकारचे चॉकलेट्स होते तिथं. एवढी तर शॉपिंग झाली होती, तर ही काय मन भरतच नव्हतं, तरी चालूच होतं काय घेऊ आणि काय नको. का तर इथे माझं बघायचं चालू होतं, कोणते चॉकलेट्स घेऊ, कोणते नको. का तर ड्रायफ्रूटचे वगैरे हर एक प्रकारचे चॉकलेट. मग ह्यातला ना मी एक बॉक्स घेतलाच, का तर म्हटलं, माझी मैत्रीण म्हटली की चल ते खूप छान आहे, टेस्ट करून बघ, म्हणून मी एक त्यातला घेतला. आणि इतकं शॉपिंग झालं की अनुज काय एक्सायटेडच होता, कारण की त्याच्या आवडीच्या सगळ्या गोष्टी त्याला भेटल्या होत्या ना. सर्वांची शॉपिंग झाली होती, त्यामुळे इथं सगळे बिल काउंटरला आले. तर इथं थोडेसे नंबर होते बिल काउंटरला बिलिंग करण्यासाठी. आम्हाला थोडा वेळ लागला इथं, मग पटकन आम्हाला आवरून घरी पण यायसाठी निघायचं होतं, त्यामुळे पटपट बिल असं सर्वांचं केले.
बाहेर आल्यावर आम्ही स्ट्रॉबेरी वगैरे पण घेतल्या. महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी म्हणजे एक वेगळीच फील असते ना, फ्रेश, सुंदर आणि अगदी मनात साठवून ठेवावी अशी. यानंतर आम्ही परत गेलो माझ्या मैत्रिणीच्या घरी आणि खरंच या ट्रिपबद्दल बोलताना तिच्याबद्दल मेन्शन केल्याशिवाय राहवतच नाही, कारण या 3 दिवसात तिने आमच्यासाठी खूप सुंदर सोय केली, खूप प्रेमाने सगळं सांभाळलं आणि आम्हाला घरच्यासारखं फील दिलं. काही नाती रक्ताची नसली तरी तिने मनाने खूप जवळची असतात आणि ती माझ्यासाठी तशीच आहे. आणि मन आलं मोमेंट्स जो प्रत्येक सुंदर ट्रिपच्या शेवटी येतो, घरी परतण्याचा दिवस. खरं सांगते, तिथून निघताना अजिबात वाटत नव्हतं. असं वाटत होतं की अजून थोडा वेळ इथेच राहावं, अजून थोडं हसायचं आहे, अजून थोडं जगायचं आहे. कधी काही ठिकाणं आणि काही माणसे आपल्या इतकी जवळची वाटायला लागतात की त्यांना सोडून निघताना मन अगदी हळवं होतं. आणि निघताना तिने मला मॅप्रोमधलं खूप सारं खायला दिले, विशेष करून अनुजसाठी. तो हावभाव खूप छोटा वाटेल, पण त्यामागचं प्रेम खूप मोठं होतं. काही लोक आपल्याला वस्तू देत नाहीत, ते आपल्याला आपुलकी देतात, प्रेम देतात, आठवणी देतात आणि तीच आम्हाला तेच देऊन गेली. असा होता आमच्या महाबळेश्वर ट्रिपचा शेवटचा ब्लॉग. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आधीचे तिन्ही महाबळेश्वर ब्लॉग पण तुम्ही नक्की बघा आणि भेटू पुन्हा एका नव्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.